श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्यापैकी किती जणांना असं वाटतं की आपण इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःला हरवून बसलो आहोत? कोणी काही काम सांगितलं की आपण नाही म्हणू शकत नाही आणि नंतर स्वतःच मनस्ताप सहन करतो. आपल्याला वाटतं की नाही म्हटलं तर समोरच्याला वाईट वाटेल किंवा आपले संबंध बिघडतील. पण समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असाही होतो की सत्यासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी खंबीर उभं राहायला शिका. आज स्वामी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा आणि तुमच्या वेळेचा आरसा दाखवणार आहेत. तुमचे प्रेमळ हृदय आणि जगाचा गैरफायदा. स्वामी भक्त नेहमी चांगला असतो, मदतीला तयार असतो, समजूतदार असतो. पण ह्याच चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेत असतील तर? स्वामी आज तुम्हाला मायेने सांगत आहेत, बाळा, तू कुणाला नाही म्हणू शकत नाहीस. याचा अर्थ तुझं मन आणि हृदय अतिशय प्रेमळ आहे. अशी लोक या जगात आता खूप कमी उरली आहेत. पण लेकरा, याच गोष्टीचा तुला त्रास होतोय. तू नाही बोलायला शिक. काही बिघडत नाही. पुढचं सगळं पाहायला मी समर्थ आहे. तुझं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही, कारण मी कायम तुझ्यासोबत आहे. स्वामींनी नेहमीच कर्माला महत्त्व दिले आहे. वेळ ही ईश्वराने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या अशा गोष्टीला हो म्हणता जी तुमच्या ध्येयाशी संबंधित नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वेळ कोणातरी दुसऱ्याच्या हवाली करत असता. विनाकारण स्वतःचा वेळ वाया घालवणे हे सुद्धा कर्माच्या आड येणारे पापच आहे. बाळा, तुझा हा वेळ कोणासाठी वाया घालवू नकोस. स्वतःला घडवण्यासाठी हा वेळ खर्च कर. हा वेळ फक्त तुझा आहे आणि तुला तो स्वतःच्या प्रगतीसाठी वापरायचा आहे. अनेकदा आपल्या मनात विचार येतो, माझ्याकडे पैसे कमी आहेत, मी इतरांच्या मागे आहे. स्वामी तुमच्या मनातल्या या कोपऱ्याला आज प्रकाश देत आहेत. तुझ्याकडे कमी पैसे आहेत म्हणून तुला स्वतःबद्दल कमीपणा वाटतो का? बाळा, मनातून हा विचार काढून टाक. तुझं आयुष्य खूप चांगलं होणार आहे. याच वर्षी तुझ्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील. पण एक लक्षात ठेव, तू प्रामाणिक प्रयत्न करशील तरच मी तुला मदत करेन. तू फक्त सुरुवात कर. वेळ वाया घालवू नकोस. कष्टाची जोड दे, मग बघ मी चमत्कार कसा घडवतो. नाही म्हणणे हे धाडस आहे. स्वामींच्या चरित्रात आपण पाहतो की जे ढोंगी होते त्यांना स्वामी स्पष्टपणे झिडकारायचे. नाही म्हणणे म्हणजे समोरच्याचा अपमान करणे नव्हे, तर स्वतःच्या मर्यादेचा आदर करणे होय. भीती सोडा. लोक काय म्हणतील ही भीती स्वामींच्या भक्ताला शोभत नाही. जे लोक तुमच्या नाही म्हणण्यामुळे सोडून जातात ते कधीच तुमचे नव्हते. स्पष्ट रहा. जास्त स्पष्टीकरण देत बसू नका. विनम्रतेने पण ठामपणे सांगा की मला हे शक्य नाही. स्वामींच्या स्मरणात शक्ती शोधा. ते तुम्हाला हे धाडस नक्कीच देतील. स्वामी समर्थांनी नेहमीच आळस झटकून कामाला लागायला सांगितले. जर तुम्ही इतरांच्या कामातच गुंतून राहिलात तर तुमची स्वतःची साधना, तुमची प्रगती कधी होणार? स्वतःसाठी वेळ काढा, चिंतन करा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या वेळेला महत्त्व द्याल त्या दिवशी हे जग तुमची किंमत करेल. स्वतःला घडवण्यात इतके मग्न व्हा की कुणालाही तुमची वेळ चोरता येणार नाही. मित्रांनो, नाही म्हणायला शिकणे ही एक साधना आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतो जे स्वतःच्या कर्तव्याशी प्रामाणिक असतात. आजपासूनच ठरवा, जिथे तुमची गरज नाही तिथे आपला वेळ वाया घालवू नका. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. स्वामी आपोआप तुमच्या पाठीशी राहतील. स्वामींचा शब्द, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. यावर्षी तुझं कल्याण नक्की होईल. जर तुम्हाला हा संदेश मनापासून पटला असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रेमळ मित्राला शेअर करा ज्याला नाही म्हणता येत नाही. असेच स्वामींचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.